देखो, राजीनामा देने में मैं आपको पहले से बोला हूं कि हमारे खून में, हमारे फैमिली में, हमारे खून में कांग्रेस है। मगर हम हमारी जो मन की इच्छा रहती है, बातें रहती है, वो बातें रखने का अधिकार तो हमको है। हम हमारी बातें रख रहे हैं कि हम कहाँ पे नहीं जा रहे हैं। मगर ये बात कांग्रेस को सोचनी चाहिए कि अदर कास्ट भी है यहाँ पे। कौन सी कास्ट नहीं रहती है? मुंबई एक पंच रंगी है। मुंबई में सब कास्ट रहती है। मुंबई में आप बताओ कि पूरे भारत की कौन सी ऐसी कास्ट नहीं मुंबई में नहीं रहती है? मुंबई में गुजराती रहते हैं, मुंबई में उत्तर भारतीय रहते हैं, मुंबई में सिंधी रहते हैं, मारवाड़ी रहते हैं, पंजाबी रहते हैं, मुंबई में बंगाली रहते हैं, आसामी रहते हैं, साउथ इंडियन सेठी रहते हैं, तमिल रहते हैं। मुंबई में पूरे जितने भी देश में राज्य है, हर राज्य के लोग यहाँ पे रहते हैं। तो एक अच्छा मैसेज जाना चाहिए कि कांग्रेस सबको साथ लेके जा रही है। और कांग्रेस पहले एक टाइम था कि कांग्रेस ने सबको दिया है। यहाँ पे मुरली भाई को भी यहाँ पे हमारे नेता थे, हम लोग ने मुरली भाई को के साथ में हम लोग ने ज्वाइन किया है। 88 से मैं कांग्रेस में हूँ। फिर कामत साहब, फिर हमारे दत्त साहब, संजय निरुपम जी को टिकट दिया है, तभी कोई बातें नहीं थी। हमने गोविंदा जी को हम लोग ने चुन के लाए। यानी सब कास्ट को, यानी मेरा कहना यही है कि कांग्रेस में एक विचारधारा वाली बात, कांग्रेस एक विचारधारा पार्टी है। कांग्रेस सबको लेकर चलती है। और कांग्रेस को ये हमारा, आपके माध्यम से हम हमारा मैसेज पहुंचाना चाहते हैं कि ये यहाँ पे मुंबई में तो एक्चुअल नहीं होना चाहिए। यहाँ पे सब साथ में लेके देते हैं तो एक अच्छा मैसेज भी जाएगा। सर, क्या आपको लगता है कि ये जातिवाद जानबूझ के सामने आ रहा है कि किसी और उम्मीदवार को यहाँ पे चुनावी जंग जीतने का मौका दिया जाए? जो ऐसी बातें जो है, तो मुझे ऐसा ही लग रहा है। मैं आज खुद बोलता हूँ कि ये गुजराती वो सब लोग ने मिलकर जाहिर किया था। और जहाँ पे जो विरोध कर रहे हैं ना, वो लोग ने पहले मिलकर जाहिर किया था कि उत्तर मुंबई से हमारा नॉर्थ मुंबई एक ही कैंडिडेट लड़ेगा, कालू बुदेला जिला अध्यक्ष। आज मैं भी आज मेरे को लड़ने की होते है, मेरे को 4 महीने से पहले बोला। और लगभग 2.5-3 महीने पहले हम लोग सब लोग ने यहाँ पे हमारे ऑब्जर्वर थे, यहाँ के हमारे उत्तर मुंबई के मधु चौहान जी आए थे। उसके नेतृत्व में हम लोग ने मीटिंग लिया था मलाड में। और सब लोग ने, पूरे जिले ने जाहिर में प्रस्ताव पारित किया था कि ये टिकट नॉर्थ मुंबई हमारे जिलाध्यक्ष है कालू बुदेला को डालेंगे। और हमारा सब लोग का एक ही मत है कि ये टिकट हम लोग कालू बुदेला को देंगे। मगर आज जब बातें होती है कि लास्ट टाइम पे कि जो राजनीति एक दूसरे को एक करने के लिए, मुझे तो ये बहुत बड़ी साजिश लग रही है। तो 70% वोट अधर है। हम लोग ये कहना चाहते हैं कि यहाँ हमारे आमदार असलम शेख को ये टिकट दे दी जाए। या उत्तर भारतीय है तो कोई यहाँ पे अच्छा उत्तर भारतीय कैंडिडेट बहुत अच्छे है, उत्तर भारतीय को दे दी जाए। या कोई अदर कास्ट को, यहाँ पे बीजेपी वाले सेठी को दिया था, जो सेठी यहाँ पे 10,000 भी नहीं है उत्तर मुंबई में। तो यहाँ पे कोई भी कास्ट को दे दिया। मगर ये कांग्रेस का विचारधारा नहीं है कि जो माहौल बना रहे हैं कि 70% और 30%। एक कांग्रेस में पहले यहाँ से संजय निरुपम भी चुन के आए थे, तभी भी मराठी गुजराती सब लोग थे, उत्तर भारतीय थे, माइनॉरिटी सब लोग थे। और यहाँ पे उत्तर मुंबई में गुजराती कैंडिडेट भी चुन के आए। और कांग्रेस की परंपरा रही है कि जिन्होंने मुंबई में कोई जात पात, और कांग्रेस कभी भी जात पात देखती नहीं है। यहाँ पे हम लोग जब भी कांग्रेस में जोड़ा तभी मैं देखा हूँ। यहाँ से अनुचन शाह चुन के आए थे, हमारे नेता मुरली भाई, तो हमारे गुरुदास कामत, संजय निरुपम, गोविंदा जी, यानी अच्छे यहाँ पे चुन के आए थे। मगर बॉम्बे में कभी ये भेदभाव हुआ नहीं है कि अदर कास्ट और ये मराठी एक कास्ट का मेरे को उल्लेख एक कास्ट का नहीं होना चाहिए। अगर मराठी कास्ट का ही है, क्योंकि समझो यहाँ पे शिव सैनिक को या सब लोग लगता है कि मराठी जीत सके, सब लोग माहौल बनाया था। तो मैं बोलना चाहता हूँ कि मराठी हमारे साथ में जाने 3 बार नगर सेवक दे चुकी है, उप महापौर का इलेक्शन लड़ चुकी है। उसका यानी ऐसा करना। दूसरा है तो हमारे यहाँ के जो एमएलए असलम शेख जी को मौका दीजिए। उत्तर भारतीय भी यहाँ पे कितने नगर सेवक है, नगर सेविका दे चुके हैं, उसको दीजिए। या मैं बोलता हूँ कांग्रेस ने कभी कोई किसी का नहीं देखा है। यहाँ समझो कि एटम क्रिश्चियन कम्युनिटी है, समझो 80,000 भी है, तो क्रिश्चियन कम्युनिटी को भी किसी को
मौका देना चाहिए, मगर ये जो कांग्रेस का विचारधारा है नहीं है ये सब करने के, इसलिए हमारा आज आप प्रेस कॉन्फ्रेंस बुलाई। इसलिए हम लोग कहना चाहते हैं कि यहाँ पे मुंबई की जो परंपरा है, एक बार तो यहाँ पे किसी को बाहर को देना ही चाहिए, यानी हम लोग यार अदर कास्ट को। इसलिए मैं जब मांग रहा हूँ, मैं लगभग कितने टाइम से पूरा अभ्यास करके रखा है, और ऐसा बात नहीं है हर कास्ट मुझे मराठी भी देंगे, वो गुजराती, उत्तर भारतीय, मुस्लिम, क्रिश्चियन सब प्रांत के लेके हम लोग का फैमिली को यहाँ पे हम लोग का इतना साल मैं इतना साल पार्टी में काम कर रहा हूँ। आपको क्या 100% मी स्वतः महाराष्ट्राने आगरी आहे, भूमिपुत्र आहे आणि माझी आई गुजराती आहे। मग असं जर जाती आणि धर्म असता तर मी पहिलाच मागणी केली असती, पण मी एक कॅडर बघितला, संघटनेचा माणूस बघितला, वरिष्ठ जो व्यक्ती आहे जो एवढ्या वर्षांपासून मेहनत करतो, म्हणून आम्ही कधी याच्यात मागणी केलेली नाहीये की आज त्यांना डिझर्विंग आहे, त्यांना पहिला चान्स मिळायला पाहिजे एवढ्या वर्षानंतर। आणि जर जाती आणि कुठल्या धर्माची गोष्ट करायचीच आहे तर आज अनुप चंचल आणि चंद्रकांत घोसाल्यानंतर गुजराती उमेदवारच नाहीये इकडे। आपण पूर्ण मुंबईमध्ये आहेत ना मराठी उमेदवार, मग कुठेतरी दुसऱ्या जाती किंवा धर्मांना असं नको वाटायला की आमचा नुसता फायदा घेतला जातोय पक्षाकडनं। म्हणून ह्यासाठी काँग्रेसची इमेज ही कुठेतरी खराब नको व्हायला, त्यासाठी आम्ही झगडतोय की एक संघटनेच्या माणसाला उमेदवारी मिळाली पाहिजे। मॅडम अशा वादामुळे तुम्हाला सांगितलं, शिवसेना पक्षाचा काँग्रेसवर दबाव वाढतोय आणि त्यामुळे काँग्रेस उत्तर मी देते। साऊथ सेंट्रल जिल्ह्यात अनिल देसाई हा मोठा चेहरा होता की वर्षाताई मोठा चेहरा आहे? आज लढाकू जर बघितलं पूर्ण मुंबईमध्ये ह्या वर्षाताई आहेत, आणि तुम्ही हे मान्य कराल की ती सीट काँग्रेसला मिळायला पाहिजे होती आणि काँग्रेसही त्याच्यासाठी तयार होतं। मग हा तुम्ही प्रश्न शिवसेनेला विचारलाय का की ही अहंकाराची लढाई आहे की भाजपा बरोबरची लढाई आहे? त्यांनी जे उत्तर दिलं ना तेच उत्तर तुम्ही इथे घ्या। आज काँग्रेसचा कॅडर इकडे मला जिवंत ठेवायचा आम्हाला। आज जर शिवसेनेनी साऊथ सेंट्रल वर्षाताईंना दिली असती, जी त्यांचा मूळचा हक्क आहे ज्या सीटवर, त्या आमदार आहेत 4 टर्म पासून, ती शिवसेनेने कशाला घेतली मग? आणि ते तिकडे ती काँग्रेसची सीट घेऊन इकडे त्यांना घोसाळकरांना द्यायचे। घोसाळकरांच्या पब्लिसिटी ह्याच्याबद्दल काही वाद नाहीये, पण कुठेतरी जेव्हा एक कोalition मध्ये लढतोय तेव्हा त्यांनी जर काँग्रेसचा इकडे उमेदवार होतो त्यांनी त्यांना मदत करायला हवी। तिकडे वर्षाताई हे अनिल देसाईजींना मदत करतातच आहे, आउट ऑफ द वे जाऊन करतायत। इथे आम्हाला पूर्णपणे खात्री आहे की घोसाळकर साहेब पण इथे येतील आणि मदत 100% करतील। इट इज जस्ट गिव्ह अँड टेक इन अ पार्टी। एज फार एज द सीट डिस्ट्रीब्युशन इज कन्सर्न, आम्ही सगळा जो कोएलिशन धर्म असतो तो मानलेला आहे आणि पाळलेला आहे। जरी आम्हाला कुठेतरी वाटत नसेल तरी शिवसेनेने ज्या सीट काँग्रेसच्या सुद्धा, सांगली सीट बद्दल तुम्ही काय बोलणार? अशा वेळेस काँग्रेसने कुठेतरी खालती झुकलेत आणि आपण केलेलं आहे। तर अशा परिस्थितीत मला वाटतं तुम्हाला इकडे हा प्रश्न विचारायचा चुकीचा आहे। सगळ्यात पहिला तर हा जो तुम्ही मला पहिला प्रश्न विचारलेला की हा तुम्हाला वाटतो, मी 100%, कारण कधीच कुठलं कार्ड काँग्रेसनी खेळलं नाहीये। मग अचानक मराठी कार्ड जर येते तर ही भाषा कधीच काँग्रेसची नव्हती, म्हणून 100% ह्याच्यात कुठेतरी दुसऱ्या पक्षाचा हात आहे असा माझा ठाम आरोप आहे। आणि उत्तर मुंबई जिल्हा म्हणून ही पूर्ण उत्तर मुंबईची जिल्ह्याची लोक म्हणतात, ते मुंबईचे पदाधिकारी असो किंवा फ्रंटल NSUI युथ किंवा महिला काँग्रेस असो, हे सगळे इकडे आलेत। आणि आम्ही तुमच्या मार्फत हीच विनंती करतो पक्षाला की जी आयडिओलॉजी आणि जी आपली विचारधारा नाहीये त्याच्यावर चालायचा प्रयत्न करू नका, कारण ह्याच्याने नुकसान होईल, काँग्रेस पक्षाचंही नुकसान होईल आणि आमचे जे कॅडर आहे इकडे काम करतोय। मला तर कुठे असं वाटतंय आज कुठेतरी कुठल्या दुसऱ्या जातीच्या किंवा धर्माचा किंवा भाषेचा माणूस उद्या उठून विचारेल जर हीच काँग्रेसची भावना आहे तर आम्ही काँग्रेसमध्ये काम कशाला करू? मग आम्ही पण काँग्रेसमधून जातोय, हे कुठेतरी नको व्हायला म्हणून आज ही प्रेस कॉन्फरन्स घेतली गेली आणि ही मेसेज जो आहे तो वरिष्ठांना पोहोचवला गेलेला आहे। मॅडम असं आहे, काँग्रेसनी स्वतःचा जो आयडिओलॉजी आहे ती विसरावी नको। कुठेतरी असे चाललंय, मायनॉरिटी वाले बोलतात आम्हाला 48 पैकी एकही सीट दिलेली नाहीये। आता कुठे गुजराती लोकांबरोबर हे होतंय की कुठल्याही जाती आणि धर्माबद्दल। तर मला असं वाटतं की काँग्रेसनी या सीट डिक्लेअर करताना, आता ही सीट आपण गेल्या वेळेस खूप मोठ्या मार्जिनने हरलेलो उत्तर मुंबई, आणि असं म्हणतात की ही सीट आपल्यासाठी डिफिकल्ट आहे। अशा वेळेस जर कुठल्या व्यक्तीने 6 महिन्यापासून तयारी केलेली आहे आणि हिम्मत दाखवली आहे काँग्रेसचा कॅडर इकडे जिवंत ठेवायची, तर मला कुठेतरी वाटते हा अन्याय
व्हायला नको. जाती धर्म हा कधीच काँग्रेसनी बघितलेला नाहीये आणि आता ह्या वेळेस पण त्यांनी बघायला नको. तुम्ही मगाशी बोलता की इकडून काँग्रेसमधनं अनुपचंद शाह, चंद्रकांत गोसरालिया हे MP होते, म्हणजे तो काळ होता. त्याच्यानंतर निरुपमजी पण झाले. मराठी उमेदवार म्हणून उर्मिलाताई पण लढलेल्या आहेत. आता इथे आजपर्यंत उमेदवारी जारी का नाही झाली त्याच्याबद्दल मला वाटतं तुम्ही पक्षश्रेष्ठींना विचारा. पण आज एक संघटनेचा व्यक्ती जो गेले 30-35 वर्ष काँग्रेस पक्षासाठी काम करतोय, त्याने राजीव गांधी संस्थेमार्फत कम्प्युटर एज्युकेशन दिलं असेल किंवा इंदिरा गांधी स्वयंरोजगार संस्था केली असेल, यांनी पक्षाचं नाव केलेलं आहे. अशा वेळेस जेव्हा 6 महिन्याआधी उत्तर मुंबईची चर्चा चालू असताना जेव्हा ही सीट आपण घेतही नव्हतो, पण कुठेतरी काँग्रेसनी एक सीट नको लढायला त्यांनी हिंमत दाखवली आणि त्याने सांगितलं की मी ही लढायला तयार आहे, ऍटलीस्ट पक्षाचा कॅडर जिवंत राहील. आणि त्यावेळेस एक प्रस्ताव मधू चव्हाण अण्णा होते, शिवजीत सिंग होते, जे पक्षाकडून ऑब्झर्व्हर म्हणून इकडे आलेले, आणि असा एक प्रस्ताव पारित झाला जिकडे सगळ्यांनी ठरवलेले सगळे तथाकथित नेता उत्तर मुंबईचे इथे होते आणि त्यांनी एक प्रस्ताव पास केला सगळ्यांच्या सहमतीने की उत्तर मुंबईमधना जर ती काँग्रेसच्या ह्याच्यात वाट्यात सीट येते तर ती कालूबाईला लढायला दिली पाहिजे आणि त्यांनी लढलं पाहिजे. अशा परिस्थितीत त्या माणसाने 4 वर्ष 35 वर्ष जी मेहनत केली ती वेगळी, 4 वर्ष जिल्हा अध्यक्ष म्हणून काम केले तेही वेगळं, पण 6 महिन्यापासून जर एक वर्बल सिग्नल मिळतोय की तुम्ही काम करायला सुरुवात करा, तर कुठेतरी आता जर दुसरी चर्चा येते मराठी कार्ड. मला सांगा 6 जिल्हा आहेत मुंबईमध्ये, पहिल्या नंबरवर नक्कीच मी मानते की मराठी मतदार आहेत, पण 10% आणि 15% फरक असून दुसरा जो हायेस्ट बंच आहे तो गुजराती मतदारांचा आहे. आणि इकडे उत्तर मुंबईची गोष्ट केली तर भाजपमध्ये शेट्टी साहेब होतेच, ते गुजराती नव्हते तरी निवडून येत होते. उत्तर भारतीय निरुपमजी पण निवडून आलेत आणि गुजराती पण निवडून आलेले आहेत. आज मग कालूबाईंना जिल्हाध्यक्ष मार्फत किंवा पक्षासाठी त्यांनी एवढं काम केलं तर एवढा मराठी कार्ड का? माझा प्रश्न पक्षाची असा प्रश्न आहे की हे तुम्ही कुठल्या पक्षाच्या दबावाखाली करता का? कारण शिवसेनेनी ज्या सीट मागितल्या त्या आपण त्यांना दिल्या. सांगली असो, भिवंडी असो, साऊथ सेंट्रल जी सीट आहे पारंपरिक जी काँग्रेसची आहे, चांगली सीट 1962 पासून काँग्रेसची आहे, नुसतं 2 टर्म नव्हते, तरी जर ती सोडली आहे, चला तो मित्र संघटनेचा किंवा एक कोअलिशनचा धर्म होता. पण जर काँग्रेसच्या हातात जी सीट येते त्याच्यातही जर कोणाचा दबाव असेल की कोणाची प्रेशर असेल तर कुठेतरी हे चुकीचं आहे.